नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, DRT लेक्चर्स यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आहे. पाठीमागच्या लेक्चरला आपण महाराष्ट्रात असणारे जे महत्त्वाच्या नद्यांच्यावरती असणारी जी मोठी धरणं आहेत, त्या धरणांचे जे पाण्याचे साठे आहेत, ते जे जलाशय आहेत, त्या जलाशयांच्या नावांच्या विषयी आपण माहिती बघितलेली होती. महाराष्ट्रातील असणाऱ्या प्रमुख धरणांच्या जलाशयांना वेगवेगळ्या प्रकारची नावं दिलेली आहेत. ती नावं कशा प्रकारची आहेत, ती धरणं कोणत्या नद्यांच्यावरती आहेत, कोणत्या जिल्ह्यात आहेत, धरणांची वैशिष्ट्ये काय आहेत, या सर्व घटकांच्या विषयी आपण पाठीमागच्या लेक्चरला माहिती बघितलेली होती. त्याचबरोबर या तलाठी भरतीच्या संदर्भामध्ये म्हणजे जी आता नुकतीच महाराष्ट्राच्या महसूल विभागाच्या तर्फे जाहीर करण्यात आलेली तलाठी आणि मंडलाधिकारी ही जी भरती परीक्षा आहे, या पदांसाठी घेतली जाणारी भरती परीक्षा आहे, त्या परीक्षेच्या संदर्भात असणारे जे महत्त्वाचे घटक आहेत, त्या घटकांच्या संदर्भात आपण काही महत्त्वाच्या विषयांची आपण माहिती बघत आहोत किंवा बघितलेली आहे. याचे जे याच्या पाठीमागचे व्हिडिओ आहेत, त्या सर्व व्हिडिओंची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक खाली आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ते सर्व व्हिडिओ बघू शकता. आजच्या लेक्चरला आपल्याला अशाच प्रकारच्या एका महत्त्वाच्या घटकाविषयी माहिती बघायची आहे की ज्याच्या संदर्भामध्ये परीक्षेमध्ये हमखास प्रश्न विचारले जातात किंवा विचारले जाण्याची दाट शक्यता असते. हीच भरती परीक्षा नाही तर याच्या संदर्भात असणाऱ्या तुम्ही ज्या इतर सर्व भरती परीक्षांची तयारी करता, त्या सर्व परीक्षांच्या संदर्भामध्ये हा घटक महत्त्वाचा आहे, कारण याच्यावरती हमखास प्रश्न विचारला जाण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळं या ठिकाणी तुम्ही अजूनही चॅनल जर सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा. त्याचबरोबर तुमचे जे इतर मित्र जे विविध प्रकारच्या स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करतात, त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ अजून पोचवा किंवा हा चॅनल पोचवा की जेणेकरून त्यांना या सर्व घटकांची माहिती होईल आणि त्यांना याचा फायदा होईल आणि परीक्षेमध्ये तुम्ही ज्या पदांच्यासाठी तुम्ही तयारी करत आहात ते तुम्हाला लवकरात लवकर यश प्राप्त होईल. चला तर आपण आजच्या लेक्चरला एक महत्त्वाचा असा घटक बघणार आहोत की आपल्या भारत स्वतंत्र झाल्यानंतर आपल्या भारतामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये बदल घडवण्यासाठी वेगवेगळ्या तज्ज्ञांनी किंवा वेगवेगळ्या शास्त्रज्ञांनी एक वेगळ्या क्षेत्रामध्ये किंवा वेगळ्या प्रकारच्या एखाद्या घटकाचा अभ्यास करून त्या घटकामध्ये एक वेगळ्या प्रकारचं संशोधन घडवलं किंवा त्याची प्रगती करण्याचा प्रयत्न केला आणि त्यामुळंच या ठिकाणी वेगवेगळ्या क्षेत्रांच्यामध्ये कृषी क्षेत्राशी संबंधित असणाऱ्या किंवा कृषीपूरक व्यवसायांशी संबंधित असणाऱ्या क्षेत्रामध्ये विविध प्रकारच्या क्रांती झाल्या. त्या क्रांती कोणत्या आहेत, कोणी केल्या, कोणत्या विषयाशी संदर्भात केल्या, कोणत्या साली केल्या, हे सर्व आपल्याला या ठिकाणी या लेक्चरमध्ये बघायचं आहे. आता कृषी क्षेत्राशी संबंधित असणारे खूप घटक आहेत किंवा कृषी व्यवसायाला पूरक असणारी इतर अनेक व्यवसाय आहेत. त्या सर्व व्यवसायांच्यामध्ये विविध प्रकारच्या क्रांती झालेल्या आहेत आणि या क्रांतीमुळेच ते व्यवसाय आज खूप मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक उत्पन्न किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या विकास त्या व्यवसायामुळे वेगवेगळ्या प्रकारचा विकास होण्यासाठी ते घटक सर्व कारणीभूत आहेत. आता याच्यातील सगळ्यात महत्त्वाची जी पहिली क्रांती आहे ती पहिली क्रांती हरित क्रांती म्हणून ओळखली जाते. आपल्या सर्वांना माहीत आहे की हरित क्रांती ही अन्नधान्य उत्पन्नाच्या संदर्भात आहे किंवा उत्पादनाच्या संदर्भात आहे. ज्यावेळेला लोकसंख्या वाढत होती त्यावेळेला लोकसंख्या वाढीच्या संदर्भात तेवढ्या मोठ्या प्रमाणात अन्नधान्य वाढणं गरजेचं होतं आणि हे अन्नधान्य वाढण्यासाठी या ठिकाणी एक वेगळ्या प्रकारची क्रांती करणं गरजेचं होतं. ती क्रांती झाली आणि ती क्रांती हरित क्रांती म्हणून ओळखली जाते. हरित क्रांती ही अन्नधान्य उत्पन्नाच्या संदर्भामध्ये आहे. भारतीय हरित क्रांतीचे जनक SM स्वामीनाथन हे आहेत. इसवी सन 1960च्या दशकात शेतीचे संशोधन व विकास आणि तंत्रज्ञान यांच्या मदतीने भारतामध्ये कृषी उत्पन्नामध्ये वाढ झालेली आहे. आता ही जी हरित क्रांती आहे ती हरित क्रांती 1960च्या दशकामध्ये झालेली आहे. याच्यामध्ये शेतीशी संबंधित संशोधन, विकास, तंत्रज्ञान यांच्या मदतीने भारतामध्ये कृषी उत्पन्नात वाढ झाली. यामध्ये जास्तीत जास्त उत्पादन देणाऱ्या जातीच्या बियांचा विकास करणे, संकरित बियांच्या व्यवस्थापनाचे आधुनिकीकरण करणे, कीटकनाशकांची व कृत्रिम खतांचे वितरण अशा अनेक मार्गावरती भर देण्यात आला आणि त्याच्या संदर्भामध्ये याच्यावरती विकास करण्यात आला. आता आपण बघतो की अलीकडच्या कालखंडामध्ये विविध प्रकारचे आपण अन्नधान्य पिकं आहेत, अन्नधान्य पिकांचं आपण उत्पादन घेतो. आता हे अन्नधान्यांच्या पिकांचं उत्पादन घेत असताना ज्या नवनवीन जाती प्रजाती विकसित केल्या, या संकरित जाती प्रजातींच्यामुळे उत्पादन देण्याची त्याची क्षमता वाढली आणि क्षमतेमुळे साहजिकच आहे उत्पन्नात वाढ झाली आणि उत्पन्नात वाढ झाल्यामुळे अन्नधान्य उत्पादनामध्ये सर्वात जास्त प्रमाणात वाढ झाली. म्हणूनच ही जी क्रांती झाली ती क्रांती
हरित क्रांती म्हणून ओळखली जाते, जी अन्नधान्याच्या संदर्भात आहे. आता हे ज्या हरित क्रांतीची सुरुवात आहे, ती हरित क्रांतीची सुरुवात आपल्या महाराष्ट्रामध्ये तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या कालखंडामध्ये झालेली होती. त्यामुळे ही हरित क्रांती महत्त्वाची आहे. याच्यामध्ये महत्त्वाचं ठेवण्यासाठी 4 घटकच महत्त्वाचे आहेत. पहिला आहे, हरित क्रांती ही अन्नधान्याच्या संदर्भात महत्त्वाची आहे. दुसरं, हरित क्रांतीचे जनक एस एम स्वामीनाथन हे आहेत. तिसरा महत्त्वाचा घटक, या क्रांतीची सुरुवात 1960च्या दशकामध्ये झाली. चौथा महत्त्वाचा घटक, ही क्रांती वसंतराव नाईक यांच्या कालखंडामध्ये महाराष्ट्रामध्ये सर्वप्रथम याची सुरुवात झालेली होती. म्हणून हे 4 घटक तुम्हाला परीक्षेच्यासाठी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. पहिला, जनक कोण आहे ते. दुसरा, वर्ष. तिसरा, ही कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे. आणि चौथा, आपल्या महाराष्ट्रामध्ये कोणत्या मुख्यमंत्र्यांनी किंवा कोणाच्या कालखंडामध्ये सुरू झाली. जशी पहिली आपण हरित क्रांती बघितली, अशी दुसरी महत्त्वाची क्रांती आहे ती म्हणजे धवल क्रांती. धवल क्रांती जी आहे ती दूध उत्पादनाशी संबंधित आहे. जे आपल्याकडे दूध उत्पादन केलं जातं, शेतीपूरक दूध उत्पादनाचा व्यवसाय किंवा पशुपालनाचा व्यवसाय केला जातो, त्या दूध उत्पादनात वाढ करण्याच्या दृष्टिकोनातून जी क्रांती झाली ती धवल क्रांती म्हणून ओळखली जाते. या क्रांतीची सुरुवात 13 जानेवारी 1970 या साली झाली. यामध्ये ही जी क्रांती झाली, या क्रांतीमध्ये गाय, म्हैस, शेळी किंवा इतर अनेक प्रकारच्या पशुधनाच्या विकासासाठी ही कामे केली जातात. मुख्यतः यामध्ये दुधाच्या उत्पादनामध्ये वाढ करण्यावरती सर्वात जास्त भर दिला गेलेला होता. तर ही क्रांती 13 जानेवारी 1970ला सुरू झाली. दूध उत्पादनाच्या संदर्भात धवल क्रांती होती. याच्यामध्ये दूध उत्पादनात वाढ करण्यासाठी पशूंच्या वेगवेगळ्या प्रकारच्या संकरित जाती किंवा वेगवेगळ्या प्रकारे त्याच्यामध्ये संशोधन करून याच्यामध्ये विकास करण्याचा प्रयत्न केला गेला होता. पुढची आहे नीलक्रांती. नीलक्रांती ही मत्स्योत्पादनाशी संदर्भात आहे. जे आपण बहुतांश आपल्या जगामध्ये जास्तीत जास्त लोकांचं अन्नधान्य मासे हे आहे. जसं जगाचं आहे तसं भारताचं आहे तसं महाराष्ट्राच्या किनारपट्टीवरच्या लोकांचं, त्याचबरोबर खंडांतर्गत भागात राहणारी लोक आहेत त्या लोकांचंही अन्नधान्य मासे हे आहे. या मत्स्योत्पादनात वाढ करण्याच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी ही क्रांती झालेली होती. या नीलक्रांतीच्या माध्यमातून मत्स्योत्पादनामध्ये वाढ केली जाते. या क्रांतीमध्ये मत्स्य व्यवसायाला चालना देण्यासाठी केंद्र सरकारने सुरू केल्या गेलेल्या नीलक्रांती योजनेला खूप मोठ्या प्रमाणात चांगला प्रतिसाद दिला आहे किंवा तो प्रतिसाद मिळत आहे. केंद्राने मत्स्य व्यवसायाला चालना किंवा उभारी देण्याच्या दृष्टिकोनातून नीलक्रांती ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. याच्यामध्ये मग आपण शेततळ्यांच्या मध्ये मत्स्योत्पादनाला त्यासाठी शासनाने अनुदान दिलेलं आहे. त्याचबरोबर सागरी भागामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या मासेमारी करणाऱ्या लोकांच्यासाठी अनुदान दिलेलं आहे. त्यांना जाळी पुरवणे, त्यांना अद्ययावत बोटी पुरवणे, या सगळ्या प्रक्रिया अद्ययावत तंत्रज्ञान त्यांच्यासाठी विकसित करणे, सर्व प्रकारच्या गोष्टी त्यांनी विकसित केलेल्या आहेत. त्यामुळे नीलक्रांती ही जी योजना आहे ती नीलक्रांती योजना मत्स्योत्पादनामध्ये महत्त्वाची मानली जाते. म्हणून नीलक्रांती ही मत्स्योत्पादनात वाढ करणारी क्रांती म्हणून ओळखली जाते. पुढची आहे ती म्हणजे पीतक्रांती. पीतक्रांती जी आहे ती तेलबियांशी संदर्भात आहे. या क्रांतीची सुरुवात तेलबियांची वाढ होण्यासाठी केलेली होती. म्हणजे आपल्याकडे जे तेलबिया आहेत, ज्याचं खाद्यतेलाच्या उत्पादनामध्ये सर्वात जास्त वापर केला जातो, त्याला आपण त्यासाठी आपण तेलबियांचा वापर करतो. आणि हे तेलबियांचं उत्पादनात वाढ करण्यासाठी जी क्रांती केलेली होती त्याला पीतक्रांती म्हणतो. विविध तेलबियांच्या उत्पादन केले जातं, त्यास आपण पीतक्रांती असं म्हणतो. याच्यामध्ये विविध प्रकारच्या तेलबियांच्या संकरित जाती शोधून काढल्या, त्याचबरोबर त्याच्यामध्ये जास्तीत जास्त उत्पादन देणाऱ्या जातींचा शोध लावला गेला. म्हणून ही पीतक्रांती तेलबियांच्या संदर्भात असलेली महत्त्वाची ओळखली जाते. त्यानंतरची पुढची क्रांती आहे ती म्हणजे लाल क्रांती. लाल क्रांती ही क्रांती मांस उत्पादन त्याचबरोबर टॅमॅटोचं उत्पादन या दोन्हींच्या संदर्भात आहे. आता लाल क्रांती म्हणजे यामध्ये टॅमॅटोचे उत्पादन जे आहे ते टॅमॅटोचं उत्पादन केले जातं, त्यामुळे टॅमॅटोचा रंग लाल आहे म्हणून या क्रांतीला लाल क्रांती हे नाव दिले गेलेलं आहे. त्याचबरोबर शेळी मेंढी यांच्या उत्पादनामध्ये वाढ केली गेली आणि या शेळी मेंढींच्या पासून मिळणारं जे मांस आहे त्या मांस उत्पादन वाढवण्यासाठी ही जी क्रांती झाली त्या क्रांतीलाही लाल क्रांती असं म्हटलं जातं. म्हणून ही दोन्ही प्रकारची लाल क्रांती आहे. लाल क्रांती ही एक आहे ते म्हणजे फळपीक टॅमॅटो आणि दुसरं आहे मांस, या दोन्हीच्या संदर्भामध्ये असणारी ही क्रांती आहे. म्हणून लाल क्रांती ही मांस उत्पादनामध्ये महत्त्वाची मानली जाते. पुढची आहे रजत क्रांती.
रजत क्रांती ही जी आहे ती अंडी उत्पादनामध्ये महत्त्वाची आहे. म्हणजे जे अंड्यांचं उत्पादन आहे, या अंड्यांचं उत्पादन देणाऱ्या विविध प्रकारच्या ज्या कोंबडी आहेत त्यांच्या विविध जाती शोधणं, त्यांच्यासाठी खाद्यान्नांची निर्मिती करणं, त्याच्यामध्ये असणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या प्रजाती शोधणं, यासाठीची जी क्रांती आहे ती क्रांती रजत क्रांती म्हणून ओळखली जाते. या रजत क्रांतीलाच चंदेरी क्रांती असंही म्हटलं जातं. या क्रांतीमध्ये मोठ्या प्रमाणात अंडी उत्पादन केले जातं, त्यास आपण रजत क्रांती किंवा चंदेरी क्रांती असंही म्हणतो. ही क्रांती 2 नावाने ओळखली जाते. एक रजत क्रांती किंवा चंदेरी क्रांती, ही अंडी उत्पादनाशी संबंधित आहे. दुसरी आहे सुवर्ण क्रांती, जी फळ उत्पादनाशी संबंधित आहे. यामध्ये फळाचा व मध उत्पादनाचा विकास केला गेला आहे. यालाच आपण सुवर्ण क्रांती असंही म्हणतो किंवा सोनेरी क्रांती असंही म्हणतो. म्हणजे जी विविध प्रकारची जी फळं आहेत त्या फळांच्या विविध प्रजाती शोधणं, त्याचबरोबर त्या फळांच्या प्रजाती शोधून त्या फळांच्या मार्केटिंग किंवा बाजारपेठेचा विस्तार किंवा बाजारपेठेच्या संदर्भामध्ये त्यांना उत्पादकांना मार्गदर्शन करणं, त्याचबरोबर फळपिकांच्या उत्पादनामध्ये येणाऱ्या गोष्टींचा अभ्यास करणं, या सर्व गोष्टींचा अभ्यास या सुवर्ण क्रांतीमध्ये करण्यात आला किंवा सोनेरी क्रांतीमध्ये करण्यात आला. त्यानुसार फळ उत्पादनामध्ये वाढ करण्यासाठी ही क्रांती केली गेली. हीच क्रांती सोनेरी क्रांती म्हणून ओळखली जाते. जसं फळांच्या संदर्भात आहे, तसं जो मध आहे त्या मध उत्पादनामध्ये कृत्रिमरित्या जो मध उत्पादन केलं जातं त्या मध उत्पादनाच्या संदर्भामध्ये सुद्धा ही सुवर्ण क्रांती महत्त्वाची मानली जाते. त्यानंतरची आहे ती म्हणजे गोलक्रांती. गोलक्रांती जी आहे ती गोलक्रांती बटाटा उत्पादनामध्ये महत्त्वाची आहे. यामध्ये प्रामुख्याने बटाट्याच्या उत्पादनामध्ये वाढ करण्याच्या दृष्टिकोनातून ही गोलक्रांती करण्यात आली. त्या क्रांतीला आपण गोलक्रांती असं म्हणतो. याच्यामध्ये बटाट्याच्या उत्पादनासाठी वाढ केली गेलेली आहे. पुढची आहे करडी क्रांती. करडी क्रांती जी आहे ती खत उत्पादनासाठी केलेली आहे. म्हणजे जे विविध प्रकारच्या पिकांचं उत्पादन घेत असताना त्यांचं उत्पादकता वाढावी म्हणून जे आपण खतांचा वापर करतो, त्या खतांचा वापर करणाऱ्या किंवा खतांचा वापर ज्याच्यामध्ये केला जातो किंवा खतांच्या विविध प्रजाती विविध प्रकारच्या जाती शोधण्याचं काम ज्याच्यामध्ये केलं जातं, त्या क्रांतीला आपण करडी क्रांती असं म्हणतो. या क्रांतीमध्ये विविध खतांच्या जाती किंवा विविध खतांचे प्रकार शोधण्याचं काम केलं गेलेलं आहे. त्यानंतरची आहे अमृत क्रांती. अमृत क्रांती जी आहे ती नदीजोड प्रकल्पाशी संबंधित आहे. म्हणजे जे दुष्काळी भाग आहेत, ज्या नद्यांना पाणी फक्त हंगामी कालावधीत असतं आणि जिकडे नद्या बारमाही आहे त्या बारमाही नद्यांचं पाणी या हंगामी कालावधीत असणाऱ्या नद्यांना जोडण्याचा जी क्रांती आहे त्या क्रांतीला अमृत क्रांती असं म्हटलं जातं. यामध्ये नदी जोडण्याचा प्रकल्प या ठिकाणी हाती घेतलेला आहे. त्यानंतरची आहे गुलाबी क्रांती. गुलाबी क्रांती जी आहे ती कोळंबी आणि कांदा उत्पादनासाठी मांडली जाते. यामध्ये कोळंबी आणि कांदा यांच्या उत्पादनामध्ये वाढ करण्याच्या दृष्टिकोनातून ही गुलाबी क्रांती करण्यात आलेली होती. याच्यामध्ये कोळंबी आणि कांद्याच्या कोळंबीच्या जाती त्याचबरोबर कांद्याच्या जाती शोधणं, त्याचा विकास करणं, बाजारपेठेंची माहिती घेणं, त्या उत्पादकांना त्याची माहिती देणं, या सर्व घटकांचा त्याच्यामध्ये विचार केला गेलेला आहे. त्यानंतरची आहे तपकिरी क्रांती. ही चामड्याचं उत्पादन आहे किंवा आता तपकिरी क्रांती जी आहे ती चामडे उत्पादनामध्ये महत्त्वाची आहे. तपकिरी क्रांती यामध्ये चामडे किंवा कोकोच्या उत्पादनामध्ये वाढवला जातो. याला आपण तपकिरी क्रांती असं म्हणतो. त्यानंतर सोनेरी तंतू ही जी क्रांती आहे ही क्रांती ताग उत्पादनाशी संबंधित आहे. यामध्ये तागाचं उत्पादन वाढवण्यासाठी वापरली जाते. यामध्ये तागाचं उत्पादन केलं जातं. यालाच आपण सोनेरी तंतू क्रांती असं म्हणतो. आता आपण विविध क्रांती बघितल्या. विविध क्रांतींच्या मध्ये या वेगवेगळ्या क्रांतीचे जनक जे आहेत ते जनक वेगवेगळ्या प्रकारचे असलेले पाहायला मिळतात. हरित क्रांतीचे जनक SM स्वामीनाथन हे होते. गुलाबी क्रांतीचे जनक दुर्गेश पटेल होते. धवल क्रांतीचे जनक वर्गीस कुरियन होते. नील क्रांतीचे जनक डॉक्टर अरुण कृष्णन आणि डॉक्टर हरिलाल चौधरी यांनी या क्रांतीच्या संदर्भात कार्य केलं. रजत क्रांती इंदिरा गांधी यांनी केली. लाल क्रांती विशाल तिवारी यांनी केली. पीत क्रांती सॅम पित्रोदा यांनी केलेली आहे किंवा त्यांनी कार्य केलेलं आहे. तपकिरी क्रांती ही हरिलाल चौधरी यांनी केलेली आहे. अशा प्रकारे आपण हे विविध कृषीपूरक व्यवसायांच्यामध्ये किंवा कृषी व्यवसायामध्ये संबंधित असणाऱ्या ज्या सर्व क्रांती आहेत त्या क्रांतींच्या विषयी माहिती बघितलेली आहे. याच्या संदर्भात जर तुमच्या काही शंका असतील तर मी कमेंट बॉक्समध्ये लिहू शकता. त्याचबरोबर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करा.
थँक्यू.